आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आता कॅन्सरचा इन्सिडन्स आपल्या देशामध्ये पण खूपच वाढलेला आहे. असे त्याचे खूप कारणं आहे आणि त्यामधून थोडे कारण म्हणजे तंबाखूचं सेवन, अल्कोहोलचं सेवन म्हणजे दारूचं सेवन, पॉल्युशनचा एक्सपोजर आणि आपला लाईफस्टाईल म्हणजे की ओबेसिटी, जे म्हणजे वजन जास्त असते त्या लोकांना पण कर्करोग जास्त होऊन जाते. आणि हे सगळंच जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे आणि यंग पॉप्युलेशन पण आता तंबाखूचं सेवन खूपच करते. तरी पण आपण बघितलेलं असेल की जे लोक तंबाखूचं सेवन नाही करते त्यांना पण कर्करोग होऊन जाते. त्यामध्ये तुमचे फेफडेचे कर्करोग आहे किंवा तोंडाचे कर्करोग आहे, ते सगळं पण आहे. तर त्याचं काय कारण आहे? तो 2-3 कारण आहे. आता एक कारण म्हणजे त्या त्या व्यक्तीची स्वतःची एक जेनेटिक मेकअप असते ज्याच्यामुळे त्याला ते कॅन्सरची संभावना जास्त आहे, म्हणून कॅन्सर झालाय. दुसरा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग. तो आता ते पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय? आता दुसरे लोक जे स्मोकिंग करतात आणि त्याचा जे स्मोक तुमचे फेफडेमध्ये जाते त्याच्यामुळे पण तुम्हाला कॅन्सर होऊ शकते. तो समजा की तुमचे जे कलिग्स आहे किंवा तुमचे नातेवाईक आहे की जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसेसमध्ये तुम्ही थांबले आहे तिकडे जर कोणी स्मोक करत असतील तर ते स्मोक पण तुमच्या फेफड्यामध्ये जाऊन कर्करोग करू शकते. तो हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याशिवाय आता आपल्याकडे आपल्या शहरमध्ये पण एअर पॉल्युशन तरी वाढलेच आहे. आपली जे हवाची जे क्वालिटी आहे ते प्रत्येक दिवसाने बिघडती चाललेली आहे. जे वाहनाच्यामुळे आहे, कन्स्ट्रक्शन वर्कच्यामुळे आहे. तो हे सगळेच प्रकार जे आहेत त्याच्यामुळे कर्करोगचं प्रमाण खरोखरच वाढलेलं आहे. आता सवाल हे आहे की आपण काय नक्की अर्ली डिटेक्शन करू शकतो, तर लवकर स्टेजमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. तो सगळेच कर्करोगचे तरी अर्ली डिटेक्शन पॉसिबल नाही आहे. तरी पण थोडे कर्करोग असे आहे आणि त्याच्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जेव्हा पेशंटला काहीच सिम्पटम नाही आहे त्यावेळेला आपण डिटेक्ट करू शकतो. त्यामध्ये एक महत्त्वाचं जे आहे ते आहे मॅमोग्राफी. ते ब्रेस्ट कॅन्सरचा अर्ली डिटेक्शनच्यासाठी स्त्रियांच्यासाठी खूपच उपयोगी आहे. आणि हे मॅमोग्राफी आम्ही सगळेच स्त्रियांना अंदाजित 45 to 50 इयर्सची वय झाली त्याच्यानंतर वर्षात एकदा करायच्यासाठी ॲडवाईस करतो. ह्या उपरांत जे CA सर्व्हिक्स म्हणून जे बिमारी आहे स्त्रिया म्हणजे जे कॅन्सर आहे आपलं बच्चेदानीच्या मूळच्या कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स, ते पण जनरली खूप यंग वुमनमध्ये बघायला मिळते. तो म्हणून जे पण यंग विमेन आहेत त्यांना एक स्क्रीनिंग टेस्ट ज्याला आम्ही लोक म्हणतो पॅप स्मिअर ते वर्षात एकदा करून घ्यायला हवं आणि त्यांच्या स्त्री तज्ज्ञकडून त्यांना चेकअपही करून घ्यायला हवं. आता हे सगळे झाले आपल्या अर्ली डिटेक्शनच्यासाठी. जे पुरुषांना आहे त्यांच्यासाठी प्रोस्टेट कॅन्सरच्यासाठी एक ब्लड टेस्ट पण उपलब्ध आहे ज्यांना आम्ही सिरम PSA असं म्हणतो. तो ह्या प्रकाराने आपल्याकडे खूपच थोडे स्क्रीनिंग टेस्ट आहे कॅन्सरच्या अर्ली डिटेक्शनच्यासाठी. तो आता सवाल हे आहे की आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो, आपण काहीतरी रोकथाम करू शकते. आता संपूर्णपणे रोकथाम करायचा तो शक्य नाही आहे. तरी पण आपण जर हेल्दी लाईफस्टाईल ठेवली म्हणजे तंबाखूचं सेवन नको करायला, दारू नको घ्यायला आणि वजन कमी करायला आणि रेग्युलर एक्सरसाइजेस म्हणजे व्यायाम, हे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे त्याला आपण साफसुथरा ठेवू, पॉल्युशन फ्री ठेवू आणि जे वॅक्सिन्स उपलब्ध आहे तर एक वॅक्सिन आहे HPV वॅक्सिन जे यंग स्त्रियांना घ्यायचं असतं. तर CA सर्व्हिक्स आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याला कमी करू शकतो. आणि एक दुसरा वॅक्सिन आहे हेपॅटायटिस B वॅक्सिन ज्याने आपण लिव्हरचा जे कॅन्सर आहे त्याच्या आपण इन्सिडन्स आपण कमी करू शकतो. तो ह्या प्रकाराने जर आपण सगळं मिळून प्रयत्न केलं तर आपण कॅन्सरचा निदान जल्दी करू शकते, त्यांना पेशंट्सला आपण क्युअर करू शकते किंवा आपण योग्य निदानाने आपण त्यांचं ट्रीटमेंट सक्सेसफुल करू शकते. सो मी आशा ठेवते की तुम्ही सगळेच लोक हे इन्फॉर्मेशन यूज करणार आणि तुम्हाला हेल्दी लाईफची मी खूप विशेष देते.